नमस्कार. मोरंबा या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते आहे मक्याचा किस किंवा तुम्ही कॉर्नचा उपमा म्हणू शकता. इथे मी 5 मक्याची कणसं घेतली आहेत. ही स्वीट कॉर्न आहेत, म्हणजे अमेरिकन मके मिळतात ते आहे. ते 1.5 किलो आहेत वजनाने. ते सगळे किसणीने छान किसून घ्यायचे. ते किसते आता मी. असं किसून घ्यायचं. इथे सगळा किस पडेल. धुवून घेतली होती चांगली. आणि हे अमेरिकन कणसाचाच किस करायचा, म्हणजे तो जास्त सॉफ्ट आणि छान होतो. हे सगळी मी कणसं आता किसून बघा. ही कणसं सगळी किसून घेतली आहेत. तुम्हाला जर ही मेहनत करायची नसेल तर रेडीमेड दाणे मिळतात मक्याचे, ते तुम्ही मिक्सीमधनं काढून अशा तऱ्हेचं करू शकता. आता हे मक्याच्या किसाला काय काय लागणार आहे ते बघूया आपण. आता इथे लागणार आहे मिरची, आलं, हळद, लिंबू, मोहरी, चिरून घेतलेली कोथिंबीर, हिंग, नंतर मीठ, कढीपत्ता, आणि मी भाजून इथे खोबरं घेतलं आहे. आपण ओलं खोबरंही वापरू शकता. तिखट लागणार आहे आणि मुख्य लागणार आहे दूध. आणि हे सगळं केल्यानंतर काय करायचं, आधी फोडणी करायची आहे. हे सगळं वापरून, कढीपत्ता आणि हे वापरून, मग त्याच्यामध्ये हे किस टाकायचं आहे. आलं मिरची वगैरे सगळं टाकून किस टाकायचं आहे. त्याच्यावरती दूध टाकायचं आहे. 1 कपभर दूध आहे. थोडंसं जास्त पण लागू शकतं. आणि मग त्याला वाफ द्यायची आहे. 2-3 वाफ द्यायची. ते शिजलं की मग तो तयार होईल. तर आता मी याच्यात आलं आणि मिरची वाटून घेते. ते आपल्याला लागणार आहे. आलं मिरची जरा जास्त घालावं लागतं, कारण स्वीट कॉर्न असतो ना, तिखट जास्त छान लागतं. तर मी आलं मिरची वाटून घेते. हे बघा, कॉर्नचा उपमा किंवा मकाईचा शिरा तयार आहे. कसं काय वाटली रेसिपी तुम्हाला? शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका. असंच मला फॉलो करत जा. धन्यवाद.